हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वाईब विथ विभा. सो आपण फायनली जात आहोत महाबळेश्वरला. तर आता वाजले आहे 10:15. तर आज आहे 28 नोव्हेंबर. तर आपण ट्रॅव्हल्स बुक केली होती फ्रॉम पुणे मुंबई. इथून तुम्हाला बरेच ऑप्शन्स आहेत महाबळेश्वर जाण्यासाठी. आम्ही AC ट्रॅव्हल्स बुक केली होती सीटिंग, ज्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला. नेहमी कधीच नाही होत, पण मला पण फर्स्ट टाईम खूप त्रास झाला आणि यांची हाईट जास्त असल्यामुळे यांना बसता पण येत नव्हतं नीट. तर त्यानंतर आम्ही थोड्या वेळानंतर थोडं डिस्टन्स ट्रॅव्हल केल्यानंतर एका हॉटेलला गाडी थांबली ब्रेकफास्टसाठी, थोडं 10-15 मिनटं. सो तिथून आम्ही फटाफट ब्रेकफास्ट केला आणि आम्ही पोचलो. म्हणजे प्रत्येक स्टॉपला जवळपास गाडी थांबत होती. पंचगणी लोकांचं जसं जसं स्टॉप होता तशी थांबत होती प्रत्येक स्टॉपला. तर आम्ही डायरेक्ट महाबळेश्वरचा स्टॉप घेतला होता. तुम्ही गाडीमधून उतरणार तिथं खूप सारे टॅक्सीवाले लोक तुम्हाला भेटतील. तर ते तुम्हाला फ्रीमध्ये घेऊन जातात जर तुम्हाला रूम वगैरे हवा असेल तर, आणि ते तुम्हाला तुमच्या बजेटनुसार रूम्स वगैरे दाखवतात. सो आम्हाला पण एक अंकल होते, ते घेऊन गेले सगळीकडे आणि ते खूप चांगले होते. त्यांनी आमच्या बजेटनुसार आम्हाला रूम्स दाखवले. तर मार्केटमध्ये होते हे सगळे रूम्स आणि आम्हाला मार्केटमध्येच हवं होतं, पण आम्हाला हे फारसे काही आवडले नाही. तर मग हे बोलले की आम्हाला एखादा व्ह्यूवाला रूम दाखवा. तर व्ह्यूवाला रूम बघण्यासाठी आम्ही परत चाललो आहे. तर व्ह्यूवाल्या रूमची कॉस्टिंग ते बोलले की खूप जास्त राहील. तसं तर आम्ही वीकडेजला आलो आहे, आज थर्सडे आहे. वीकेंडला प्राईस कम्पॅरेटिव्हली जास्त असते. तर आधी आपण जे रूम बघितले त्यांची प्राईस होती 1500, 1600, 1400 अशी. तर आता हा जो व्ह्यूवाला रूम आहे, इथे तुम्हाला नेचर बघायला भेटेल, पूर्ण ओपन. किती सुंदर दिसते बघा. पण याची प्राईस होती 6000 आणि आम्हाला तर काही रूममध्ये थांबायचं नव्हतं, जस्ट बाहेरच फिरायचं होतं. सो हे वर्थ नाही वाटलं आम्हाला. म्हणजे जर तुम्हाला जस्ट फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे, कुठे फिरायचं नाही आहे, तर त्यासाठी हे ऑप्शन बेस्ट आहे. पण रूम्स याच्यापेक्षा ते आम्ही आधी बघितले ना, ते जास्त छान होते. इथे फक्त व्ह्यू छान होता, बाकी काही आम्हाला एवढं आवडलं नाही. पण व्ह्यू बेस्ट होता. फक्त व्ह्यूसाठी आपण काय एवढे पैसे देणं वर्थ नाही वाटत. तर आम्हाला एकदम भारी रूम भेटला, तो पण फक्त 1200मध्ये, आणि ते पण मार्केटमध्ये. हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आम्ही आलो आहे महाबळेश्वरला. तर आता आम्ही चाललो आहे मार्केट. मी खूप सारे व्हिडिओज घेतले होते, रूमचा पण घेतला होता, सगळं घेतलं होतं. माझा फोनचा स्टोरेज फुल झाला आणि बरेच व्हिडिओ मी ड्राईव्हला अपलोड केले आणि त्यापैकी जे मेन व्हिडिओ होते सगळे डिलीट होऊन गेले. तर आम्ही रूम वगैरे बघितला आणि रूमला आलो. खूप थकलेलो होतो कारण आम्हाला त्या ट्रॅव्हलचा खूप त्रास होत होता. तर आम्ही रूममध्ये आल्यानंतर डायरेक्ट आराम केला. मला तर भूक लागली होती, सो मी थोडंफार खाल्लं, जे आम्ही स्नॅक्स वगैरे आणलं होतं पॅकिंग फूड. आणि आता म्हणजे कोणते पॉईंट्स वगैरे पण कवर नाही होणार, सो आम्ही जस्ट मार्केटमध्ये फिरायचं ठरवलं. तर इथे खूप साऱ्या ठिकाणी बऱ्याच व्हरायटी ऑफ चना भेटेल, लाईक पेरी पेरी चना, चीज चना, खूप साऱ्या व्हरायटीज, पालक चना, अजून पुदिना चना, लसूण चना, खूप साऱ्या व्हरायटी होत्या, खूप साऱ्या. सो आम्ही ते घेतलं आणि ते खूप साऱ्या व्हरायटी ऑफ लाईक बेडशीट्स, कम्फर्टेबल्स वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण आम्हाला काही इंटरेस्ट नव्हता, आम्हाला फक्त खाण्यात इंटरेस्ट असतो. खाण्यासाठी आमचं एकच असतं की जिथे गर्दी दिसेल तिथे जायचं, म्हणजे तिथे 101% चांगली गोष्ट भेटते, असं आमचं मत आहे. तर आम्ही पोटॅटो स्पायरल ट्राय केलं. ॲक्च्युली तिथे खूप गर्दी होती आणि त्या ज्या दीदी होत्या त्या सांगत होत्या की आमचं पोटॅटो स्पायरल खूप फेमस आहे महाबळेश्वरमध्ये. सो आम्ही ट्राय केलं, छान होतं, टेस्टी होतं. आणि अजून आम्ही पॅटीस पण ट्राय केली. तो व्हिडिओ मी सांगितलं तुम्हाला डिलीट झाला. प्लस स्ट्रॉबेरी क्रीम पण खाल्ली, त्याचा पण व्हिडिओ डिलीट झाला. फक्त फोटो अवेलेबल आहे माझ्याकडे. यांची जी रेड कलरची कॅप होती ती मी माथेरान ट्रिपला गेली होती मागे, तेव्हा हरवून टाकली होती. तर आता ती दुसरी कॅप घेतली आहे. आणि आता आम्हाला डिनरसाठी जायचं आहे कारण बराच वेळ झाला आहे आणि रूमवर पण लवकर जायचं आहे. सो आता आम्ही चाललो डिनरला. तुम्हाला डायरेक्ट भेटूया रात्री. आज म्हणजे उद्या 12 नंतर माझा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस. मी नेहमी बड्डेसाठी खूप 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 एक्सायटेड असते, कारण लहानपणी मी थोडं घरच्यांपासून दूर राहायची, सो माझे मोस्टली बड्डे सेलिब्रेट नाही झालेत.
सो मला ना आता असं वाटतं की एक पण बड्डे मिस नाही करायचा, एक पण सेलिब्रेशन मिस नाही करायचं. सो म्हणून मी खूप हॅपी असते माझ्या बड्डेला. असं वाटतं की काय करू आणि काय नाही. सो मी कोणतीच गोष्ट मिस नाही करत. तर आम्ही पूर्ण मार्केट वगैरे फिरून आलो. आता 9-10 वाजलेत आणि विपुल पाटील आता डेकोरेशन करणार आहेत. बलून फुगवायचं आम्ही आणलं आहे, पण काही व्हिडिओ क्लिप्स माझ्याकडून डिलीट झाल्या आहेत. सो मी तुम्हाला डायरेक्ट डेकोरेशन दाखवेल. सो स्टे ट्यून. आमच्याकडे 2 कॅन्डल होते, म्हणजे एक पहिली होती आणि एक आम्ही नवीन घेतली. आम्हाला माहीत नव्हतं की आहे, ती पेटलीच नाही. नंतर नशीब आमच्याकडे दुसरी होती. बर्थडे टू यू. तेवढंच आपलं. बर्थडे टू यू. आणि सेकंड कॅन्डल ती पण फक्त 1 सेकंदासाठी पेटली. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. बर्थडे झाला, ट्रिप झाली. मला गिफ्ट एक्सपेक्टेड नव्हतं, कारण ते मला बोलले होते की महाबळेश्वर ट्रिपच तुझं गिफ्ट आहे, बट गिफ्ट दिल्याशिवाय ते राहणार नाही. आय नो. सो हे आहे माझं बर्थडे गिफ्ट. माझा फेवरेट कलर आणि फेवरेट शूज. सो दरवर्षी मला 12 वाजता खूप साऱ्या माझ्या फ्रेंड्सचा कॉल यायचा, हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. पण यावर्षी माझं लग्न झालं आहे, तर खूप साऱ्या लोकांनी असं विचार केला असेल की काय डिस्टर्ब करायचं, काय 12 वाजता कॉल करायचा, रात्री झोपली असेल वगैरे वगैरे. तर मला कोणीच कॉल नाही केला 12 वाजता. विश खूप साऱ्या लोकांनी केलं, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, पण मला कॉल कोणीच नाही केला. मम्मीचा कॉल आला होता मला आता, म्हणजे 10 वाजता आला होता रात्री. तर मी मम्मीला बोलली की तू झोपून घे, काही 12 वाजता विश नको करू, कारण मम्मीचं दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं. पण एका व्यक्तीचा मला कॉल आला, फक्त एका जणाचा 12 वाजता, ते म्हणजे माझ्या सासूबाई. इतकं भारी वाटलं की मला 12 वाजता कॉल करून विश केलं. सो त्यासाठी खूप 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 थँक्यू. मला खूप भारी वाटत होतं की वाव, 12 वाजता विश केलं मला. जेवढ्या पण लोकांनी मला व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, मॅसेजेस करून, कॉल्स करून, म्हणजे जेवढ्या पण लोकांनी मला विश केलं, तेवढ्या सगळ्या लोकांना माझ्याकडून खूप 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 धन्यवाद. खूप भारी वाटलं मला. म्हणजे बड्डेच्या दिवशी तर अजूनच स्पेशल फील होतं. सगळेजणं स्टेटस ठेवता, मॅसेजेस करता. वाव. नेक्स्ट डे उद्या आम्ही जाणार आहोत महाबळेश्वर. सो माझा पूर्ण बड्डे मी महाबळेश्वरमध्ये स्पेंड करणार आहे. सो तुम्ही पण बघा आणि मजा करा.